झाडांना पालवी फुटली आणि वसंताची चाहूल लागली. निसर्गामध्ये काटेसावर, पळस, पांगारा, झाडांना फुटलेली नवी पालवी यांनी रंगांची उधळण केली. हिरवा, केशरी, लाल, पिवळ्या या रंगांसोबतच सूर्याने आपला रंगही दाखवायला सुरुवात केली आहे. होळीच्या आगीत थंडी स्वाहा झाली आणि उन्हाळ्याचा त्रास सुरू झाला. उन्हाळ्याचा हा त्रास सर्वच सजीवांना होतो. खरं तर हा त्रास 3 पद्धतीने दिसून येतो. एक म्हणजे हीट एक्झॉशन, म्हणजेच उन्हामुळे येणारा थकवा. दुसरं आहे हीट क्रॅम्प्स, म्हणजे उन्हामुळे पायामध्ये गोळे येतात, त्याला म्हणतात हीट क्रॅम्प्स. आणि तिसरा उष्माघात, म्हणजेच हीट स्ट्रोक. हीट एक्झॉशन आपण जेव्हा घरामध्ये उन्हाळ्यात बसतो तेव्हा पत्र्यांच्या घरात, सिमेंटच्या घरामध्ये किंवा आपण बाहेर जेव्हा जातो त्यावेळेला शरीराला येणारा जो काही घाम आहे अतिरिक्त, त्यामुळे शरीरातील क्षार व पाणी कमी होते आणि हे क्षार व पाणी कमी झाल्यामुळे पर्यायाने पेशीतील क्षार व पाणी देखील कमी होते व शरीराला थकवा येतो. या थकव्यालाच हीट एक्झॉशन असे म्हणतात. जेव्हा आपण उन्हामध्ये बाहेर जातो, चालतो किंवा शेतामध्ये कामं करतो, अशा वेळेला हे जे क्षार आणि पाणी आहे हे जरा जास्त प्रमाणात कमी होतात आणि त्यामुळे पायातील स्नायू हे आकुंचन पावतात व त्यामुळे हीट क्रॅम्प्स येतात, म्हणजेच उष्णतेमुळे पायाला येणारे गोळे. या दोन्हीसाठी आपण पुढील पर्याय निवडू शकतो. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की उन्हाळ्याचा हा त्रास होऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर पाणी खूप प्यायला हवं. पाणी जास्त पिल्याने शरीरातील कमी होणारे पाणी हे योग्य राहण्यास मदत होते. त्यासोबतच वेगवेगळ्या प्रकारची थंड पेय आपण आहारामध्ये घेतली पाहिजेत. त्यामध्ये लिंबू सरबत, कैरीचं पन्हं, कोकम सरबत, त्यासोबतच खसखस, गुलाब ह्यांचेही सरबत आपण घेऊ शकतो. यामध्ये खसखस, गुलाब, कोकम आणि कैरी हे शीत गुणधर्माचे पदार्थ समजले जातात. शीत गुणधर्माचे पदार्थ म्हणजे जे पदार्थ सेवन केल्याने तहान लागत नाही किंवा शरीराची आग कमी होते, अशा पदार्थांना आपण शीत पदार्थ असं म्हणतो. हे शीत पदार्थ घेतल्याने शरीरातील रक्तवाहिन्या या आकुंचन पावतात किंवा संकुचित होतात. उन्हाळ्यामुळे ज्या प्रसरण पावलेल्या रक्तवाहिन्या आहेत त्या संकुचित पावल्याने उष्णतेचा आपल्याला त्रास होत नाही. त्यामुळे अशा पद्धतीचे शीत गुणधर्म असलेली पेय आपण घ्यावीत. त्याबरोबरच आपण टरबूज, खरबूज, काकडी अशी पाणीदार फळे खाण्यात घ्यावीत. त्यामुळे उन्हाळ्याचा त्रास होत नाही, कारण त्यात असलेल्या पाण्याचं आणि क्षारांचं प्रमाण भरून काढण्यासाठी, शरीरातील क्षार आणि पाण्याचं प्रमाण भरून काढण्यासाठी मदत होते. त्यासोबतच आपण गुळाचा वापर, साखरेपेक्षाही गुळाचा वापर जास्त करावा, त्यामुळे उष्णता बाधत नाही. त्यानंतर आपण अजून काही पर्याय निवडू शकतो, जसे की आपण बाहेर जाताना महत्त्वाचं म्हणजे डोके आणि कान, ज्याच्यामध्ये उन्हाची झळ आपल्याला लागू नये अशा पद्धतीने आपलं डोकं आणि कान झाकलं पाहिजे. त्यासाठी गमछा, ओढणी, रुमाल या कशाचाही वापर करू शकतो, पण हे सुती हवं. त्यानंतर उन्हामध्ये कमीत कमी जाण्याचा प्रयत्न करावा. जसे की आपल्याला गरज असेल तेव्हाच आपण उन्हात जावे आणि आपल्याला थकवा येईल इतपत कार्य करू नये. बरं, असं आता हे ओळखायचं कसं की आपल्याला ऊन लागलंय किंवा उन्हाळ्याचा त्रास होतो आहे. तर उन्हाळ्याचा त्रास हा अंगदुखी होते, त्यानंतर पाय दुखतात, तुम्हाला झोप जास्त येते, डोकं दुखतं, तसंच हातापायाची आग होते, लघवीला जळजळ होते, असं काही झालं तर आपल्याला उष्णतेचा त्रास होतो असं आपण समजावं आणि अशा वेळेला वेळीच प्रिकॉशन घ्यावं. यानंतरचा महत्त्वाचा भाग म्हणजे उष्माघात, ज्यापासून आपल्याला आपलं स्वतःचं संरक्षण करायचं आहे. हा उष्माघाताचा जो प्रकार आहे तो म्हणजे जेव्हा अतिरिक्त उष्णता लागते आणि त्यामुळे शरीराचं तापमान वाढतं, पर्यायाने मेंदूवर परिणाम होतो आणि मेंदूची समजण्याची क्षमता कमी होते. कधी कधी हे इतक्या मोठ्या प्रमाणात होतं की माणूस चक्कर येऊन पडू शकतो किंवा त्याचा मृत्यू देखील घडू शकतो. हे टाळण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं, वर सांगितलेले पर्याय तर आपल्याला करायचेच आहेत, त्यासोबत आपल्याला सुती कपड्यांचाही वापर करायचा आहे, जेणेकरून ह्या उन्हाचा आपल्या शरीरावर कमीत कमी परिणाम होईल.
यासोबतच जेव्हा आपण उन्हामध्ये चालतो किंवा उन्हात जातो अशा वेळेला किंवा उन्हात सतत काम करणारे जसे की शेतकरी वर्ग आहे की ज्यांना उन्हात सातत्याने काम करायला लागतं, त्या लोकांनी अधूनमधून सावलीमध्ये थांबणे खूप गरजेचे आहे. झाडाखालची सावली ही सगळ्यात उत्तम आणि त्यामुळे पर्यायाने पर्यावरण राखणं ही देखील आपल्याला गरज आहे. म्हणजे झाडं आपण भरपूर लावली पाहिजेत, त्यामुळे उन्हाळ्याचा त्रास आपल्याला निश्चित कमी होईल. आणि असं या पद्धतीने जर आपण काळजी घेत राहिलो तर मला वाटतं की आपले उन्हापासून संरक्षण होईल आणि निश्चितच ही जी काही रंगांची वसंताची उधळण आहे त्याचा आनंद पुढच्या ग्रीष्मात सुद्धा आपल्याला घेता येईल अशी खात्री मला वाटते. धन्यवाद.